जय शिवराय दोस्तांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ह्या योजनेविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. ही योजना एक मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. तर ह्या योजनेमध्ये पशुधन म्हणजेच 50 शेळ्या किंवा 5 बोकड असं सरकारी मार्फत जे अनुदान दिलं जातं किंवा 50 गायी किंवा 5 गायी किंवा 5 दुधाळ म्हशी अशा काही योजना राबवली जातात किंवा ह्याच्याविषयी जे अनुदान मिळवलं जातं हे आता शेतकऱ्यांना ह्यापूर्वी कसं होतं, अवघड जात होतं किंवा कागदपत्र गोळा करणे किंवा काही प्रमाणात भरपूर असे कागद गोळा करावे लागत होते. शेवटी मंजुरी झाली का नाही हे लवकर कळत नव्हतं. त्यासाठी आता एक नवीन अपडेट झालेला आहे. डी-बी-टी मार्फत लिंकिंग म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पेमेंट आता जी पेमेंटची ह्याची प्रोसेस आहे ती डी-बी-टी मार्फत करण्यात आलेली आहे. म्हणजे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर ह्याचं वितरण होणार आहे. तर ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. ह्यामध्ये आता नवीन असे अपडेट करण्यात आलेले की आहेत बाबा, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना ह्या योजनेचं जास्त करून महत्त्व असं आहे की बाबा उद्योजक तयार करणं. म्हणजेच जे शेतकरी शेळ्या मेंढ्या किंवा असं त्यांचा काही गट असतील ते सांभाळत असतील तर त्यांना उद्योजक बनवायचं आहे. ह्या योजनेत त्यांचा भार वाढवायचा आहे किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे हे वाढवायचं आहे. ह्यासाठी ही योजना राबवली जाते. तर ही योजना राबवत असताना आता ह्यामध्ये 50 शेळ्या आणि 5 बोकड किंवा मेंढी पुन्हा गाई, दुधाळ गाई अशा भरपूर प्राण्यांचा समावेश आहे. आता ही ही योजना चालू तर होणार आहे, पण ह्या योजनेचं वारंवार सांगण्यात आलेलं की बाबा ह्याचा अर्ज कसा भरायचा, ह्याविषयी माहिती कशी घ्यायची. तर आता ह्याविषयी आता अपडेट करून आता महा-डी-बी-टीद्वारेच ह्याचा अर्ज करण्यात येणार आहे. ह्या अर्ज केल्यानंतर आता त्यातनं निवड लाभार्थ्याची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हणजे जो पहिल्यांदा लवकर येईल त्यासाठी लवकर प्राधान्य असं म्हणा. किंवा त्यात अजून एक बदल असा आहे की बाबा डी-बी-टी आता हे महा-डी-बी-टीचं कसं आपण अवजारं भरत होतो शेतीविषयी म्हणा किंवा अशा प्रकारचे ह्यात बी नंबर लागेल, ज्याचा नंबर लागेल त्याला ते अनुदान प्राप्त होईल. अशी योजना राबवण्यात आलेली आहे. पण आता ह्याची वेबसाईट कधी चालू होणार आहे किंवा हा फॉर्म कशा प्रकारे भरला जाणार आहे, तर आता लवकरच ह्यावर सरकारने एक वेबसाईट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा नवीन वेबसाईट एक येत आहे ह्याविषयी. त्या वेबसाईटवरून शेतकऱ्यांसाठी हा अर्ज भरता येणार आहे. ती वेबसाईट लवकरच येणार आहे. ती आल्याच्यानंतर आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकर अपडेट करणार आहोत किंवा त्याविषयी कसा फॉर्म भरायचा किंवा कसं अपडेट घ्यायचं त्याविषयी आपण सर्विसचं माहितीचा एक नंतरचा व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.